सगळ्यांना असं वाटतं की नाही 200 जरी मिळाले ना तरी चालते. मला याच्या 20,000 पडले. 20,000 मला यांची चहा पण नको, यांची टपरी पण नको, यांची टपोरी पण नको. आता साफसफाईचा आलो. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, हा अस्तित्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. त्यांची सगळी प्लॅनिंग चाललेली आहे, सगळी प्लॅनिंग झालेली आहे. कुठली मुलगी कुठल्या कॉलेजला जाते, कोणाच्या किती जमिनी आहेत, वक्फ बोर्डाच्या त्याच्यामध्ये काय काय आहे. मग जुने कुठले तरी फोटो दाखवणार शिंदे साहेबांचे, फडणवीस साहेबांचे, आणि सांगणार की वक्फ बोर्डाच्या कार्यक्रमामध्ये हे पण होते. आपण त्या अफवांना बळी पडू नका. जे आपल्याला करायचं ते आपल्याला करायचंच आहे. आपण जर नाही काम केलं, फक्त एवढं पुरतच, विकासापुरतं. साहेब आता झाराप गावामध्ये आला, साहेब आमची ही कामं करून द्या, सगळी कामं करून देणार, त्यांचा बंदोबस्त कमी करणार, तेवढं फक्त मला सांगा. अजय त्याचा एक सदस्य आहे राणामध्ये, बरोबर आहे ना. दर्ग्यासाठी भांडला, मस्जिदीसाठी भांडला, आणि बाकीच्या सदस्यांकडून करून घेतलं, आणि आता तिकडे मस्जिद किंवा दर्गा उभा राहणार. परवानगी मिळणार, परवानगी दिली कोणी, आम्ही दिली. कार्यक्रम आटपला होता 2012-13 मध्ये, बरंच चालवला. आपण बघत बसायचं, मला आवडलं, खरं सांगतो. मी काय राजकीय म्हणून हे सगळं केलेलं नाही. राजकारण मला करायचं पण नाही. हा काय विषय नाही, धर्म हा राजकारणाचा विषय नाही, असूच शकत. पण ते बघून